हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सगळी कामं आवरली होती आणि स्वतःचं आवरायचं राहिलं होतं. आता थोडंसं म्हटलं आवरून घ्यावा, केस वगैरे विंचरून घ्यावे आणि सिंपल माझं सगळं आवरून झाल्याच्या नंतर मुलं शाळेत गेल्याच्या नंतर सगळे घरातले कामं आवरले की मग मी स्वतःसाठी थोडंसं आवरते. जास्त काही नाही, फक्त क्रीम लावत असते आणि पावडर आणि केस वगैरे व्यवस्थित विचरून घेत असते आणि मग माझ्या बाकीच्या कामांसाठी बसत असते. ते सुद्धा कधी कधी होत नाही, खूप अर्जंट असेल तर, कारण काम हे आवरलं की त्या कामासाठी बसावं लागतं. स्वतःसाठी वेळ कधीच मिळत नाही, पण आवर्जून थोडासा वेळ मी काढते. तर बघा, मग आता केस वगैरे विंचरून घेते आणि आता लवकरच नवरात्री पण येत आहे, तर मला पार्लरमध्ये पण जायचं होतं, पण वेळच नाही मिळत आहे. आणि आता सध्या खूप कामं आहेत, घरातली पण कामं माझी बाकीचे सगळे आवरायची तशीच राहिलेली आहेत. आणि हा व्लॉग आहे शुक्रवारचा शूट केलेला. एडिट करायला काय वेळच नव्हता मिळाला, म्हणून मी आज एडिट करून तुम्हाला हा व्लॉग पोस्ट करणार आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अगदी थोडंसं रुटीन माझं मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मग केस वगैरे इचरून झालेले होते, फक्त चॉक लावून घेतला किंवा वेणी पाडून घेत असते मी घरी असल्यावर. जास्त हे करत नाही. पटकन आवरून पटकन कामाला बसलं तर बाकीचे कामंही सोपे जातात आणि कामंही लवकर आवरतात. संध्याकाळचं सुद्धा बरंच काही काम असतं, मग ते पटकन आपण जर मुलं यायच्या अगोदर आवरून घेतले आपले कामं तर मग होऊन जातात. तर मग आता मी सगळं आवरून घेत होते, तर एका कस्टमरचा मेसेज आला होता की माझं ब्लाऊज कटिंग करायला घ्या म्हणून. तर मग चला म्हटलं, त्यांचं एक ब्लाऊज कटिंग स्टिच करून म्हणजे त्यांचं ब्लाऊज द्या म्हणून त्यांनी मेसेज केलेला होता. तर ते एक ब्लाऊज मला कट करून घ्यायचा होता. म्हटलं दुसरे ब्लाऊज शिवायला बसलं की कट केलेला असला तर तो पण ब्लाऊज पटकन शिवून होतो. तर ही साडी ना इतकी व्हायरल साडी आहे ना, मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. ह्या साडीचा मी ड्रेस शिवलेला आहे आणि त्याच्यावर त्या ड्रेस पाहून मला भरपूर साऱ्या ऑर्डर्स आलेल्या होत्या. तर मी ती साडी अजून एक मागवली होती मिशोवरून. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, आपण दुसऱ्या चॅनलवरती त्याच्या लिंक्स वगैरे देत असतो. मी तुम्हाला लिंक्स देईल, कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी ब्लाऊज कट करण्यासाठी बसलेले होते, तर मग ब्लाऊज कट करून घेते. तर अगोदर मी पटकन ब्लाऊज कट करून घेते, जेणेकरून शिवताना अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण पटकन शिवून घेऊ शकतो. कटिंग करायला पॅटर्न काढून ठेवत असते मी. तर इथं पॅटर्न मी तुम्हाला घेतलेला पाहिलाच तुम्ही. तर कधी पण आपले रेग्युलर कस्टमरचे मी पॅटर्न काढून ठेवत असते, जेणेकरून काय होतं की मग पटकन ब्लाऊज कटिंग पण होतो आणि मापं काढण्याची 10-15 मिनटं आपले तिथं वाचतात आणि तेच 10-15 मिनटामध्ये आपलं ब्लाऊज कटिंग होतं आणि वेळही कमी लागतो. तर कायम जे कस्टमर आपल्याकडे नेहमी येतात वारंवार, तर त्यांचे आपण पेपर पॅटर्न ठेवायचे. असे जवळजवळ 200-300 कस्टमर आहेत ते जे माझ्याकडे कायम येतात. तर ते कस्टमरचे मी ब्लाऊज पॅटर्न काढून ठेवलेले आहेत. तर मग ब्लाऊजचं कटिंग झालं. आता कटिंग झालं की लगेच झाडून घ्यावं लागतं, कारण दिवसातून माझं ना हे. तर बघा, आता ब्लाऊज वगैरे कट केलं मी. आता शिवायला बसायचे. कालचे पण 2 राहिलेले एकाच कस्टमरचे 4 शिवले होते. आता 2 राहिले, ते पण घेते आणि हे पण घेते. आणि लगेच फोन पण आला, आता कोणाचं ते बघते पहिले. लगेच दुसऱ्या कस्टमरचा फोन आला. आता इथं फोनवर एक कस्टमर आहे ना, इतका वेळ लावतो बोलण्यासाठी. आता नवीन कस्टमर असेल तर तितके पुरतं तुम्ही आपण बोलू शकतो की डिझाईन कशी करायची, ब्लाऊज कसा शिवायचा, एवढंच बोलून मी ठेवून देत असते. पण त्याच्यातली मैत्रिणी असतील तर मग काय बघायचंच काम नाही. तर त्यातच माझी एक मैत्रीण होती ना, ती बराच वेळ लावते माझ्यावर फोनला बोलण्यामध्ये. तर माझा तिथं 10-15 मिनटं सहज जातात. तर मग इथं माझं बोलणं चालू होतं फोनमध्ये. तर मग चाललं होतं आमचं डिसिशन की आता पुढचे ब्लाऊज कसं हँडल करायचे. आता दसरा दिवाळी येते, काय होतं आहे काय नाही का. ती पण ब्लाऊज स्टिच करते, मी पण शिवते. तर मग आम्ही दोघी पण टेलरच आहोत. तर आम्ही दोघींनी एकमेकींचे कामं एकमेकींना थोडंफार इकडं तिकडं देत असतो, करत असतो. मग काय होतं, ज्यावेळेस आपण कामं व्यवस्थित मैत्रिणी मिळून करतो ना, तर त्यावेळेस आपले कामंही सोपे जातात. आणि आम्ही मग विचारच करत होतो की कोणते डिझाईन आपण करायच्या, काय करायचं काय, असं तसं. तर मग बोलणं झालं. त्यानंतर हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला बघा. जो मी कट करायला घेतला होता तो लगेच स्टिच केला. आता त्यातल्या साड्या राहिलेल्या आहेत, त्या मी उद्या 2 पिको करून लगेच त्यांच्या 2 साड्या आणि एक ब्लाऊज मी त्या कस्टमरला देण्यासाठी फोन करून टाकील.
की तुमचं ब्लाऊज शिवून झालेला आहे, साड्या झालेल्या आहेत, जा म्हणून घेऊन. तर मग असं लगेचच फोन मेसेज करून टाकायचं, म्हणजे जेणेकरून लगेचच येतात, घेऊन जातात. आणि मग माझ्याकडेही जास्त गचपण होत नाही आणि ठेवायला माझ्याकडे जागा नसल्यामुळं मग मी जास्त ठेवत नाही, असं होतं. तर मग बघा, तर आता काल मी 4 ब्लाऊज एकाच कस्टमरची 6 ब्लाऊज होते, त्यातले 4 ब्लाऊज शिवले आणि त्यातले 2 ब्लाऊज राहिले होते, ते सुद्धा मी आता इथे 2 ब्लाऊज शिवून घेते, जेणेकरून उद्या मला जितका वेळ मिळेल तितका मग मी कामासाठी काढेल. तर बघा, आता थोडंसं ऊन पडलेलं होतं, पण त्यातूनही आभाळ येतोय, तर कपडे अजिबात वाळत नाहीत. मी तर आवरायला अजून काढलेलं नाही, तुम्ही काढले का कमेंट करून नक्की सांगा. बहुतेक सगळ्यांचं आवरून झालेलं असेल आता, पण तरी माझं आवरून नाही झालं, कारण मला तब्येतही बरी नाही आणि कामंसुद्धा खूप जास्त आहेत. आता इथं मुलं आलेली होती शाळेतून, तर तेच बोलत होते, त्यांचं आवरून झालं, ठेवून दिलं थोडासा. मग वेळ ते काय करतात, शाळेतून आल्या टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये घालतात आणि त्यानंतर मग त्यांना अभ्यासाला बसवत असते. आणि मग त्यांना मी अभ्यासाला बसवते आणि त्यांचे पप्पा आल्याच्या नंतर त्यांचा अभ्यास ते घेतात. कधी मी घेते, पण तेच जास्त करून घेतात, मला वेळ नाही मिळत. माझे हे कामं आवरले की मी लगेच स्वयंपाकाला लागते, जेणेकरून संध्याकाळचा स्वयंपाक व्यवस्थित झाला तर लगेच व्यवस्थित टायमाला मुलांना जेवायला मिळतं. कारण शाळेतून आले की मुलं थोडंसं खातात, दूध बिस्किट, चहा बिस्किट वगैरे खातात किंवा थोडंसं जेवतात, किंवा नाहीतर मग थेट संध्याकाळी जेवतात. तर चला, आता माझी सगळे कामं आवरून घेते मी. आता मी इथं बोलत होते, पण इथं मी व्हॉईस हे स्टॉप केला आणि मी व्हॉईस आवाज दिला. तर आता इथं बघा, मग लाईटच गेली, एकच ब्लाऊज शेवटचा राहिला होता आणि त्यात लाईट गेली, त्याचं फक्त फिटिंग टाकायची राहिली होती. म्हटलं जाऊ दे, आता लाईट गेली तर परत येईल. तर मग आता ही चार्जिंगचा बल्ब आहे, त्यासाठी दिसतोय तुम्हाला लाईट, पण शक्यतो लाईट गेली आहे. तर बघा, खूप जास्त आभाळ आले बाहेरसुद्धा आणि 6 वाजलेत, पण किती अंधार पडल्यासारखं वाटतंय, 7 वाजल्यासारखा. आणि परत लाईट आली. मग आता म्हटलं चला ठीक आहे, आता तो ब्लाऊज कंप्लीट करून घेऊया आणि तो ब्लाऊज कंप्लीट करून संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागूया, कारण लाईट ये जा करते, लाईट जाऊ शकते, त्यासाठी लवकर स्वयंपाक आवरून घेते म्हणलं. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बोल ना रे बाळा. हॅलो, मी नाही का अभ्यास करत आहे. सोनी मोबाईल बघती आणि मी टीव्ही बघतो होते. टीव्ही बघत बघत अभ्यास चाललाय विशालचा. टीव्ही बघत बघत अभ्यास चालू होता. नीट बघ ना, इकडे बघ ना मोबाईल मध्ये. हे बघ, नाही का टीव्ही बघून अभ्यास चालू होता. पप्पा तर अभ्यास केले. मग आता शाळेतून आल्यावर घरी अभ्यास करायला लागले. मग सोनीने खूप छान बोलते माझं बाळ. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.